ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारार्थ येत्या 23 तारखेला होऊ घातलेल्या निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रिपब्लिकन पक्ष, शेतकरी संघटना अशा सर्वच पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजयरावजी जगताप, माजी आमदार श्री अशोकरावजी टेकावडे, पक्षाचे निरीक्षक हरीशजी सनस, जालिंदरभाऊ कामठे, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते दोन्ही पक्षाचे तालुका अध्यक्ष माणिकरावजी झेंडे आणि प्रदीपांना पोमन, आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयराव कोलते, पत्रकार बंधू, बाकी सन्माननीय व्यासपीठ, कारण मी सर्वांची नावं घेत बसलं तर मला असं वाटतं बराच वेळ जाईल, त्याबद्दल सर्व नेतेगणांनी माफ करावं। आणि जमलेले प्रत्येक गावातीलच जवळपास महत्त्वाचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। मी 2-3 मुद्देच मांडणार आहे। आता खरं म्हणजे आपला जो मेळावा झाला होता सासवडला, त्या ठिकाणी मी केंद्र सरकार हे कसं फेल झालं, कारण आता ही निवडणूक आपली होते ती लोकसभेची निवडणूक होते आणि केंद्र शासन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कसं फेल झालं याचं सविस्तर विवेचन केलं होतं। ते या ठिकाणी मी रिपीट करणार नाही। जरी आपले इतर पक्षांचे जरी काही कार्यकर्ते या ठिकाणी नवीन असले तरी नोटाबंदी असो, शेतकऱ्यांची कर्जमाफी असो, किंवा ज्या लोकशाहीच्या आधारस्तंभ म्हणून संस्था आहेत म्हणजे न्यायालय असो, CBI असो, या सर्व संस्थांवरती या सरकारने कसा घाला घातलेला आहे याचं सविस्तर विवेचन करायचं म्हटलं तर पुन्हा कधीतरी संधी मिळेल आणि फार विस्तृतपणे त्याच्यावरती बोलता येईल आपल्याला। अजून 20 दिवस आहेत प्रचाराला। मी या ठिकाणी त्याचा जास्त वेळ घेणार नाही, कारण बऱ्याचशा वक्त्यांना बोलायचं आहे। पण मला या ठिकाणी एक गोष्ट निश्चितपणे सांगायची, गारटकर साहेब, याच ठिकाणी परवा एक सभा झाली, ती भाजप आणि त्यांच्या इतर मित्रपक्षांची सभा झाली। त्यावेळेला माननीय चंद्रकांतजी पाटील यांनी जे 2-3 स्टेटमेंट केले त्याचे पेपर कटिंग मी मुद्दामून घेऊन आलोय। चंद्रकांत दादांचं एक स्टेटमेंट या ठिकाणी असं होतं की हवा बदलली म्हणून पवार साहेबांनी माड्यामधून माघारी घेतली। आता दादांना एवढंच मला सांगायचं की पवार साहेबांनी सतत 13 वेळा निवडणुका जिंकल्या आणि त्याच्यात तुमच्याच पक्षाच्या 3-4 लोकांचं 3-4 वेळा डिपॉझिट सुद्धा जप्त झालेलं आहे। तुम्ही मात्र महाराष्ट्रातून अजून एकदाही जनतेतून निवडणूक लढवली नाही, त्यामुळे तुम्हाला असं बोलण्याचं खरं म्हणजे अधिकारच नाहीये। आणि दुसरं स्टेटमेंट विजयरावजी त्यांचं तर अत्यंत गंभीर होतं की पवार साहेब फक्त स्वतःच्या मुलीचा विचार करतात। दादा, तुम्ही आता राज्याचे कॅबिनेट मंत्री आहात। पवार साहेबांनी या ठिकाणी 33% आरक्षण सर्व महिलांना दिलं, सर्व 18 पगड जातीतलं। आत्ताच खरं म्हणजे त्यांनी अतिशय सुंदर भाषण केलं। कुठलाही समाज असो, प्रत्येक समाजातल्या 33% मुलींना, स्त्रियांना, ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, या सगळ्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळालं। आणि चंद्रकांत पाटील साहेब म्हणतात की साहेब तुम्ही फक्त तुमच्या मुलीचा विचार करता। मला असं वाटतं चंद्रकांत पाटलांनी थोडासा राजकारणाचा, समाजकारणाचा आणि या ठिकाणी साहेबांनी केलेल्या कामाचा थोडा अभ्यास करावा आणि नंतर असे बेजबाबदारपूर्ण स्टेटमेंट करावेत। खरं म्हणजे त्याच्यामध्ये एक आणखी त्यांचं काल आज स्टेटमेंट आलंय विजयराव की आम्ही 1922 सालापर्यंत सगळी प्रगती करून दाखवू। आता 1922 साल होऊन गेलंय, आजच्याच पेपरला सगळ्या ठिकाणी आहे, हेही चंद्रकांत दादांच्या लक्षात राहिलेलं नाही। या ठिकाणी दुसरे एक 2-3 जे वक्ते होते त्या सभेमध्ये या तालुक्याचे सन्माननीय आमदार यांनी एक स्टेटमेंट असं केलं की परवाच्या मेळाव्यामध्ये की सुप्रियाताई सुळेंना आपण हरवू शकतो असं त्यांचं व्हॉट्सअपवर एक मेसेज फिरतोय। खरं म्हणजे 16 जानेवारीला सासवडला जो भव्य मेळावा झाला त्या ठिकाणी मी त्यांना आव्हान वगैरे असा शब्द न वापरता विनंती केली होती। आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की तुम्ही राखला जे स्टेटमेंट केलं होतं की मी मागच्या वेळेला उभा असतो तर निश्चितपणे निवडून आला असतो खासदारकीला, त्यांना माझं एवढंच विनंती की अजूनही फॉर्म भरायची वेळ आहे, अजूनही तुम्ही पक्षाची आणि उमेदवारांची अदलाबदल करू शकता, अजूनही मैदानात स्वतः या, अजूनही मैदानामध्ये स्वतः या। त्याचं कारण असं की आत्ताच आपण पालघरची बातमी वाचली असेल 3-4 दिवसापूर्वी, अशोकरावजी त्यांनी उमेदवार एकमेकांना उसने दिलेत। भाजपमध्ये जे खासदार म्हणून निवडून आले होते राजेंद्र गावित
आणि ती सीट शिवसेनेच्या वाट्याला गेली, ती सीटही दिली शिवसेनेला आणि उमेदवारही उष्णा दिले. पहिल्यांदाच घडलंय. तुम्हाला अजूनही संधी आहे, तुमचा शब्द खरं करून दाखवा. विनाकारण एखाद्या सन्माननीय महिलेच्या खांद्यावरती बंदूक ठेवून तुम्ही काय त्याचा घोडा उठवण्याचा प्रयत्न करू नका. हिंमत असेल तर खरं म्हणजे तुम्ही स्वतःची यावं. खरं म्हणजे काल राष्ट्रवादी काँग्रेसचा बुलढाण्यामध्ये सभा झाली, तिथे एका मुलींनी भाषण करताना खूप चांगला शब्द वापरला होता यांच्याबाबत, किंवा अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्यांच्या बाबत की अंगात नाही रक्त आणि म्हणे हनुमानाचा भक्त. तर हे सगळं थांबवा आणि स्वतः हिंमत असेल तर स्वतः या आणि मग त्यांच्या लीडची, त्यांच्या जिंकण्याची न जिंकण्याची आपण भाषा करावी. या ठिकाणी त्यांनी दुसरंही एक साहेबांच्या बाबत स्टेटमेंट केलं, पण त्याच्या बाबतीत आपण योग्य वेळी समाचार घेऊ. कारण त्यांना एवढंच सांगायचंय की ज्या साहेबांची भेट घेण्यासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या कार्यालयामध्ये तुम्ही चिठ्ठी पाठवून दीड तास बसत होते, ते तुम्ही विसरला. निदान तुम्ही आमच्या पक्षाच्या कार्यक्रमावरती चर्चा करा, पक्षाच्या कार्यक्रमावर चर्चा करा, पक्षाच्या ध्येय धोरणावरती चर्चा करा, पण निदान साहेबांच्यावरती व्यक्तिगत लेवलला एवढं हीन पातळीवर जाऊन बोलू नये, एवढीच त्यांना या ठिकाणी आमचं सांगणं आहे. या ठिकाणी पंतप्रधान लोकशाहीची निवडणूक आहे मुद्दा म्हणून मी आपले फक्त 3-4 मिनिटं घेणार आहे की ज्या नरेंद्र मोदींनी अगदी ज्याला आपण म्हणतो खोटं बोलून सरकार मिळवलं, त्यांच्या काळात 3 राज्य सरकार चोरी गेलेली आहेत. तेही तुम्हाला एक उदाहरण सहित मी पुन्हा केव्हा तरी नक्की सांगेल. पण या ठिकाणी मी केवळ आपली 4च मिनिटं घेणार आहे की नरेंद्र मोदी साहेब शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत निवडणुकीत त्यांनी 2014 साली जे आश्वासन दिलं होतं ते फक्त एक अर्ध्या मिनिटाची क्लिप आपण ऐकावी. असे 4च क्लिप केल्यात त्यांच्या, ते आपण साधारण 3.5 ते 4 मिनिटाच्या आपण जरा ऐकाव्यात. भारतीय जनता पार्टी की सरकार बनने के बाद पहली ही मीटिंग में पहला ही काम किसानों की कर्ज माफी का कर दिया जाएगा. ऐसे अनेक और मैं खुद इस काम को करवा के रहूंगा. ये मेरी जिम्मेवारी मान लीजिए. आणि राजस्थानच्या सरकारने ज्या ठिकाणी काँग्रेस पक्षाने विजय मिळवला तिथं मात्र मुख्यमंत्र्यांनी ताबडतोबीने कर्जमाफीची घोषणा केली. दुसरी, त्यांच्या मंत्रिमंडळातच काम करणाऱ्या उमा भारती ह्या मॅडम त्यांचं त्याच खात्यामध्ये त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये काम करतायत, पण आपले पंतप्रधान खोटं बोलतात हे त्यांच्याच तोंडून ऐका. आने के बाद मैंने महसूस किया कि यहाँ का हिंदू मैंने कभी भी कितना डरा हुआ नहीं देखा. मैं पहले गुजरात में जब आई तो कर्णावती आई, जिसको आजकल अहमदाबाद कहते हैं. उसके बाद में इधर आई तो 2 दिन में मेरा व्यू जो है, जो परसों था वो और स्ट्रेंथन हुआ कि गुजरात एक फियर स्ट्रिकन स्टेट हो गया है, भय से भरा हुआ. ये नरेंद्र मोदी की देन है. वास्तव में कहीं से भी किसी मामले में इन्वॉल्व नहीं थे, लेकिन उनके ऊपर केस चल रहे हैं, उनकी कोई आज तक कोई पूछ परख नहीं हुई. मैं भारतीय जनता पार्टी के अरुण जेटली जैसे वकील से आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्या सर्वांनी टाळ्या वाजवून कोर्ट में जो लोग दोषी हैं उनको तो फांसी होनी चाहिए, लेकिन जो बेकसूर लोग फंसे हैं इन मामलों में, क्या उनके बारे में कभी नरेंद्र मोदी ने फिक्र की? कभी अपने मिश में नरेंद्र मोदी जी ने अपना करने की कोशिश की? मैं अपने मोटा भाई को, मैं उनको मोटा भाई कहती रही हूं, मैं उनको 73 से जानती हूं, मुझे उनके बारे में अच्छी तरह से मालूम है. मैं ऐसा मानती हूं कि नरेंद्र मोदी जी विकास पुरुष नहीं है, विनाश पुरुष. और यानंतर 15 लाख यांची घोषणा जी केली होती त्यांनी प्रत्येक वेळेला की मी निवडून आल्यानंतर, त्याबाबतही आपण अर्ध्या मिनिटाची स्लाइड आहे ती 3 नंबर. पैसे विदेशी बैंकों में जमा है ना, नहीं कि हम रुपये ले आए ना, तो भी हिंदुस्तान के एक गरीब आदमी को मुफ्त में 15-20 लाख रुपए भी मिल जाए. आप मुझे प्रधानमंत्री मत बनाइए, आप मुझे चौकीदार बनाइए. मैं दिल्ली में जाकर के चौकीदार की तरह बैठूंगा. मैं हिंदुस्तान की तिजोरी पर कोई पंजा नहीं पड़ने दूंगा. मैंने सिर्फ देश से 50 दिन मांगे हैं. नोटबंदीमध्ये मागितलेले 50 दिन आणि फाशीची शिक्षा
कोई मेरी गलती निकल जाए, आप जिस चौराहे में मुझे खड़ा करेंगे, मैं खड़ा होकर के देश जो सजा करेगा वो सजा भुगतने के लिए तैयार। भारतीय जनता पार्टी की सरकार बनने के बाद म्हणून मला असं वाटतं आता शाहू फुले आंबेडकरांचा विचार महाराष्ट्राने प्राणपणाने जिवंत ठेवला। आदरणीय सुप्रियाताई सुळे यांनी महाराष्ट्र शासनाला जानेवारीतच दाखवून दिलं की त्यांनी जे ऑफिशियल कॅलेंडर काढतात महाराष्ट्र शासनाचं, त्याच्यामध्ये बरोबर महापरिनिर्वाण दिन आणि महात्मा फुलेंचं पुण्यतिथी हे दोन गोष्टी मुद्दामून टाळल्या गेल्या असं सर्व लोकांचा समज झाला। तेही आपण अर्ध्या मिनिटात पाहावं। महाराष्ट्र सरकार बघा माझ्याबरोबर ही या रोजी महात्मा फुले यांची पुण्यतिथी असते। तसंच आणखीन एक उदाहरण आणि एक मोठी चूक आहे ती म्हणजे महाराष्ट्र शासन डिसेंबर 2019 याच्या 6 डिसेंबरला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महानिर्वाण दिन। या अशा अनेक चुका आहेत, पण 2 आवर्जून मी तुम्हाला दाखवते। जे शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन तुम्ही राजकारण करता आणि ह्याच महात्म्यांची नावं तुम्ही या कॅलेंडरमध्ये घुसरता, हे अतिशय खेदजनक आहे आणि मी याचा जाहीर निषेध करतो। लास्ट पटांची मी नावं सांगतो आपल्याला। चौकीदार चोर आहे, औरंगजेबची औलाद, अफजल खानाची फौज, माफिया, वाघाच्या जबड्यात घालून हात, मोजितो दात, राजीनामा खिशात आहे, बाप बापच असतो, अवकात दाखवणार, एकट्याने झेंडा फडकवणार, युतीत 25 वर्ष सडलो, आम्हीच मोठा भाऊ, लाचारी रक्तात नाही, पहिले मंदिर फिर सरकार, सोबळावर लढणार, आम्ही लाचार नाही। आणि आता शेवटचं चित्रपट काढायला निघालेत, मतदार मूर्ख आहे। स्वार्थ स्वार्थ आणि स्वार्थ हाची धर्म हेची कर्म करायची। शिवसेनेला 50 वर्ष झाली, त्यातली 25 वर्ष आमची युतीमध्ये चढली। 25 वर्ष आमच्या भरोशावर तुमचा महापौर तयार केला। पहिली पारदर्शकता मला राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या कारभारात आणावी लागेल। आता कोणीतरी म्हणाले आमची मैत्री पाहिली, पण वाघाचा पंजा नाही पाहिला। आता वाघाचा पंजा आम्हाला काय दाखवता हो? मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे। हमें आज मंदिर बनने की तारीख चाहिए। ब्रेकिंग न्यूज येते, आम्ही टीव्ही समोर बसतो, ब्रेकिंग न्यूज, थोड्याच वेळात उद्धवजी ठाकरे यांची सभा सुरू। मग त्या सभेमध्ये काय होतं? तुळजा भवानीची रेखलं, ढाण्या वाघ, खंजीर, हिंदू, लांड्या, अखंड महाराष्ट्र। भविष्यामध्ये शिवसेना एकटी महाराष्ट्रावरती भगवा फडकवेल। आता याच्या पुढे मी युतीसाठी कोणाही दारामध्ये कटोरा घेऊन जाणार नाही। बाळासाहेबांना श्रद्धांजली, कट्टर, मावळा, कावळा, पाकळ्या, वाघ, शेपूट, शिवळा, शिवबंधन, छाताडे, मशाल, गंगटोक, वाढभराडी, वाघनखे, वज्रमूठ, बलिदान, आहुती। अयोध्येला मी एवढ्यासाठी गेलो होतो की जो कुंभकर्ण झोपलेला आहे त्या कुंभकर्णाला मी जाग करायला गेलो होतो। संपली जय महाराष्ट्र, शिवसैनिक घरी चाललेत। अरे विकासाचं काय? कोल्हापूरमध्ये एकनाथ खडसे गेले होते आणि ते बोलले होते की आता उरली सुरली शिवसेना ही संपवून टाका। तुझ्या 700 पिढ्या उतरल्या ना, तर त्या पिढ्यांना गाडून तुझ्या छाताडावरती भगवा लावेल एवढी हिंमत आणि मर्द माझी शिवसेनेमध्ये आहे। काय तुमची भाषा आहे? दोस्ती दुश्मनीची दडला एवढंच मला सांगायचं की आपण याच तालुक्यातून केली। मला आपल्याला निश्चितपणे सांगायचं की महाराष्ट्रामधल्या युवा पिढीला याचा विचार जरूर करावा लागेल। या तीनही बाबतीमध्ये त्या तीनही महात्म्यांच्या आत्म्यांना शांती लाभणार नाही जर आपण हा विचार लढण्याचा पुढे नेला नाही, महात्मा फुलेंचा नेला नाही। आणि जे हेगडे नावाचे कर्नाटकचे मंत्री म्हणतात की आम्ही घटना बदलणार आहोत। दुसरं, ज्या रिझर्वेशन्सवरती आज एवढ्या मोठ्या प्रमाणात गदारोळ चालू होते, 1902 साली आपण युवकांनी जरूर त्याचा अभ्यास करावा। फक्त 3 जातींना सोडून बाकी सर्व समाजांना शाहू महाराजांनी पहिल्यांदा कोल्हापूरच्या संस्थानामध्ये आरक्षण दिलं, याचाही आपण सर्वांनी विचार करावा। आज बोलण्यासारखे बरेच मुद्दे आहेत, पण सर्व लोकांनी या ठिकाणी सूचना कराव्यात एवढाच मुद्दा दिला असल्यामुळे मतदानाच्या बाबतीत मी एवढंच सांगेल आपल्याला की प्रत्येकाने आपापल्या बूथवर जेवढ्या कमीत कमी 2 फेऱ्या, ज्याला आपण उमरा भेट म्हणतो किंवा घर भेट म्हणतो, अशी प्रत्येकाने केली पाहिजे। कारण कालही ठिकाणी एकत्रितरित्या काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते काल आणि मागच्या आठवड्यातही फिरलो। बऱ्याच ठिकाणी पुरुष मंडळी आणि तरुण मंडळी असतात, पण महिलांशी आपला संपर्क कमी पडतो। म्हणून आपण प्रत्येक घराला भेट देऊन
याच्याबाबत आपण सिन्सिअरली प्रत्येक महिलांना हा विषय समजावून सांगितला पाहिजे आणि 100% मतदान आपल्या वाडी वस्ती अगदी डोंगराच्या कडेची शेवटच्या वस्तीपासूनचं मतदान करून घ्यावं. आणि एकच यावेळेला सांगू इच्छितो की यावेळेला उमेदवारांचा फोटोही आपल्या याच्यावरती लावलेला आहे वोटिंग मशीनवरती. आणि दुसरं व्हीव्हीपॅट नावाचं जे गेल्या 2-3 वर्षात याच्याबाबत शंका निर्माण केली होती वेगवेगळ्या राजकीय पक्षाने, त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उत्तर प्रदेशातले समाजवादी पक्ष आघाडीवर होते. म्हणून हे तिसरं मशीन आता असणार आहे व्हीव्हीपॅटचं. त्याच्यामध्ये आपण दिलेल्या बरोबरच्या त्याच चिन्हाचं चिन्ह किंवा कागद खाली पडतोय का याचा आपण जरूर एकदा खात्री करून घ्यावी. अर्थात तो कागद आपल्याला बाहेर आणता येत नाही, तो मशीनमध्येच त्याची व्यवस्था केलेली असते तो खाली पडण्याची. मला असं वाटतं गेल्या 7-8 दिवसामध्ये जे आपण एकत्रित काम करतो ते आणखी 12-14 दिवस 15 दिवस चालू ठेवलं आणि हाच टेम्पो कंटिन्युअस घरोघरी जाण्याचा चालू ठेवला तर मला असं वाटतं अगोदरच्या वक्त्यांनी जे अपेक्षा व्यक्त केली एवढ्या याचे टक्केवारीची आणि एवढ्या लीडची, त्याच्यामध्ये मला असं वाटतं निश्चितपणे आपल्याला शंका बाळगण्याचं काही कारण नाही. पुन्हा एकदा देवासेठ नाझरे यांचं आम्ही विशेष अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद.